सत्य, असं मोकळ्या आभाळाकडे बघून किती दिवस झाले आपल्याला. असं निवांत चांदण्याच्या प्रकाशात बसून लय दिवस झाले ना. नुसतं आपलं घर ते काम, काम ते घर. पण आज संधी मिळाली. नुसतं चंद्राकडे बघत राहिलं तरी बी किती शांत वाटतंय ना. खरं आहे तुमचं वाघमारे. आपल्या आजूबाजूला लई सुंदर गोष्टी असतात, फक्त आपल्याला त्यांची जाणीव योग्य वेळेवर होत नाही. सत्या, अशी कुठली सुंदर गोष्ट आहे रे जी तुझ्या आजूबाजूला आणि तुला जाणीव झाली नाही? हा, सांग की. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या पहिलं. अहो काय झालं वंस? काय झालं म्हणून काय विचारते? आता ह्या टायमाला तुझी लेक कुठं आहे ही तर तुला ठेवाय का? ठेवाय का? फोन कर आत्ताच्या आत्ता तिला आणि विचार कुठं आहे ती. हे आत्ते, उगाच थैत्याट करू नकोसा. काय झाले ते नीट सांग. हे आमरे, म्हणजे मी थैत्याट करते मी? तुझ्या दिदीच्या सासूचा फोन आला होता. ती सांगत होती की सत्यान मंजू घरात नाहीत म्हणून. कुठे गेल्या ती कुणान ठावा? त्या दोघांचे फोन बी लागना झाले, ती बंद लागते ती. काय गे सुनंदे, मंजीला बी कळाय ना गवी? हा, आता घटस्फोट जवळ आलाय ना. कोर्टाने सांगितलंय ना एकत्र राहायचं नाही, कुठे एकत्र फिरायला जायचं नाही, तरी बी बोंबलत गेले ते कुठं. आमचं सोड ग, तुम्हाला तरी सांगून जाता आलं नाही तिला? हा, अहो वंस, आम्हाला काहीच माहित नाही. आणि कुठे गेले असेल पोरगे तेवढ्या राज्याला? अमरे, अगं मलाच काळजी वाटायला लागले बघ आता. बया 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 बया, कुठं गेले असेल पोलिओला लच्च्याला? आमले लय काळजी वाटते मम्माला. ए सुनंदे, ही असली नाटक का नाही माझ्या समोर करून दावायची नाही ती, कळलं ना? मला चांगलं ठाव आहे, तुम्हा दोघींनी बी ठाव आहे. ती